नमस्कार मंडळी, अंगारकी चतुर्थी स्पेशल आज मी बनवलेले आहेत उकडीचे मोदक। अगदी झटपट असे बनवलेले आहेत। छोटा व्हिडिओ आहे आणि साहित्य काय काय घेतलेलं आहे ते पाहूया। आणि हे उकडीचे मोदक मी दुधामध्ये बनवणार आहे। तर मी त्यासाठी दूध किती घेतलेलं आहे, तर जितकं मोदकाचा आटा आहे त्याच प्रमाणात समप्रमाणात मी हे दूध घेतलेलं आहे। 1 बाउल मी मोदकाचा आटा घेतलेला आहे, तर 1 बाउल मी दूध घेतलं आहे। हे तुम्ही पाण्यामध्ये पण बनवू शकता। दूध नसेल तर पाण्यामध्ये पण ऑप्शनल आहे, तर मी दुधामध्ये बनवणार आहे। आणि घेतलेला आहे 1 बाउल मी असा नारळाचा चव घेतलेला आहे। ओला नारळ फोडून मी त्याचा 1 बाउल चव घेतलेला आहे। आणि पाव त्याच मापाने, म्हणजे जितकं नारळ आहे ना त्याच बाउलने मी पाव बाउल म्हणजे एवढं मी गूळ घेतलेला आहे। तुम्ही अर्धा पण घेऊ शकता, मी गुळाचं प्रमाण कमी घालते। केशर घेतलेलं ऑप्शनल आहे आणि वेलची पूड घेतली आहे। तुम्ही ड्रायफ्रूट तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता। आता आपण उकड काढून घेऊया। त्यासाठी मी हे दूध गरम करत ठेवलेलं आहे। मी थोडेसेच बनवणार आहे म्हणून छोटं पातेलं घेतलेलं आहे। त्यामध्ये मी हे दूध गरम करत ठेवलं आहे। दूध व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं। मी तूप सांगायचं विसरले। तूप आपल्याला पुरण सारण बनवताना पण लागणार आहे आणि ह्यासाठी पण बनवायचं आहे। आता ह्यामध्ये 1 चमचा तूप घालून व्यवस्थित उकड काढून घ्यायची। आता थोडं असं पीठ घालून घ्यायचंय आणि आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। आणि हे पीठ आपल्याला सगळं मिक्स झाल्यानंतर जवळजवळ 15-20 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वर बेल आयकॉन दिलेलं आहे तेही दाबायला विसरू नका। आणि लाईक करूनच माझा व्हिडिओ चालू करा। आता आपण हे उकड झालेली आहे ही आता आपल्याला झाकून ठेवायचे आणि मग आपल्याला मोदकाचं सारण बनवायचं आहे। बघा अशा पद्धतीने ही दुधामध्ये उकड ही अगदी पांढरी शुभ्र अशी उकड होते आणि खायला पण टेस्ट पण छान लागते मोदकाची दुधामध्ये। जर आपण पाण्यामध्ये करतो ना त्यापेक्षा दुधामधली टेस्ट खूप छान लागते। आता कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी थोडंसं 1 चमचा तूप घालून घेतलेलं आहे। आपल्याला मोदकाचं सारण बनवायचं आहे म्हणून। आता तुपावर आपल्याला थोडंसं तूप गरम झालं की आपल्याला नारळाचा चव घालून घ्यायचा आहे। तर तुम्हाला ड्रायफ्रूट घालायचे असतील तर तुपावर थोडेसे परतून तर मग नारळ घाला। आता व्यवस्थित आपल्याला हे ट्रान्सपरंट नारळ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं। गूळ पण घालून घेतलं आणि गूळ तुम्हाला थोडंसं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता। तर व्यवस्थित ह्याला आणि वेलची पूड घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित नारळ शिजवून घ्यायचं आहे, गूळ विरघळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने छान असे उकडीचे मोदक बनले जातात। अगदी 5 ते 7 मिनिटात हे मोदकाचं सारण तयार होते आणि छान असं आपलं मोदकाचं सारण तयार झालेलं आहे। बघा आता आपण मोदक बनवायला घेऊया। आणि आता बघा हे जी मोदकाची उकड आपण काढली होती ती किती पांढरी शुभ्र झालेली आहे। बघा आता व्यवस्थित मळून घ्यायची ही उकड एकदम सॉफ्ट होईपर्यंत। आणि आपण तूप घातलेल्या तुपामुळे उकडला चकाकी पण छान येते आणि रंगही सफेद येतो। आता अशी वाटी करून घ्यायची, त्यामध्ये मोदकाचं सारण घालायचं आणि मी टूथपिकच्या साहाय्याने असे कळ्या पाडून घेतल्या आणि थोडे मोदक मी साच्यामध्ये घालून अशा पद्धतीने तुम्ही कळ्या पाडून करू शकता किंवा टूथपिकच्या साहाय्याने अगदी सोप्या पद्धतीने अशी मस्त असे मोदक बनले जातात। आणि थोडे मोदक मी असे साच्यामध्ये घालून मी असे सगळे बनवून घेतले। अशा पद्धतीने सगळे मोदक मी बनवून घेते। आणि आपल्याला घ्यायचं आहे परत करंडा घ्यायचा किंवा चाळणी घ्यायची आहे, त्यावर आपल्याला उकडायला ठेवायचे। बघा अशा पद्धतीने साच्यामध्ये पण छान असे मोदक तयार होतात। बघा असा साचा असेल तर मस्त शेप येतो आणि जसं सांगितल्याप्रमाणे कळ्या पाडूनही होतात। तर माझे व्हिडिओ आहेत कसा कळ्या पाडायच्या वगैरे, ते तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता। आता मी सगळे हे करंड्यामध्ये घालून घेतले मोदकाच्या आणि वरून एक केशरचा धागा ठेवला। केशरचा धागा ठेवल्याने छान असा रंग येतो मोदकाला वरून। आता यावर झाकण ठेवायचं आणि एक 10-12 मिनिटं आपल्याला ही मध्यम आचेवर आपल्याला हे उकडून घ्यायचे आहेत। आणि बघा छान असे आपले मोदक तयार झालेले आहे। बघा केशरच्यामुळे रंग पण सुरेख आलेला आहे। आता हे आपण काढून घेऊया। आणि छान अशी मोदकाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। अगदी छोटासा व्हिडिओ आहे, बिलकुल स्किप न करता पहा।
आणि असे मोदक दुधामध्ये तुम्ही बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.